हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इंटरनल रिकन्स्ट्रक्शन इलिस्ट्रेशन नंबर 10 पेज नंबर 2.52 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। द बॅलन्स शीट ऑफ जय लिमिटेड जयपूर ॲज ऑन 31 मार्च 2024 स्टँड ॲज अंडर। आपल्याला जय लिमिटेड जयपूर या कंपनीची बॅलन्स शीट खाली दिलेली आहे। ही लायबिलिटी साइड आहे आणि ही ॲसेट साइड आहे। लायबिलिटी साइडला दिलेला आहे शेअर कॅपिटल ऑथराइज्ड कॅपिटल 10,000 ऑर्डिनरी शेअर्स ऑफ ₹100 ईच। हे 10,000 ऑर्डिनरी शेअर्स, ऑर्डिनरी म्हणजे सामान्य भाग आहेत की जे साधे म्हणतो ना आपण इक्विटीच आहेत, इक्विटी शेअर्स आहेत। हे एक शेअर 100 रुपयाचा आहे, नंबर ऑफ शेअर्स 10,000 आहे आणि हे ऑथराइज आहे। हे रजिस्टर कॅपिटल असतं। हे फक्त आपल्याला बॅलन्स शीटला डबल अंडरलाइन करून आन्सरच्या पण बॅलन्स शीटला आपण डबल अंडरलाइन करून सोडून देणार आहोत। तर हे इश्यूड कॅपिटल हे आपलं वसूल झालेलं भांडवल असतं किंवा जे ॲक्च्युअल कॅपिटल याला आपण म्हणतो। 10,000 मधील आपण 8,000 हे ऑर्डिनरी शेअर्स ऑफ ₹100 ईच हे इश्यू केलेले आहेत, म्हणजे विकलेले आहेत। तर 8,000 ऑर्डिनरी शेअर्स म्हणजे इक्विटी शेअर्स आहेत आणि कॅपिटल आहे 8 लाख। 8% डिबेंचर्स आणि लायबिलिटी फॉर गुड्स सप्लायड। गुड्स सप्लायड म्हणजे हे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत, त्यांची लायबिलिटी दिलेली आहे आणि लायबिलिटी फॉर इन्कम टॅक्स म्हणजे हे इन्कम टॅक्स आहे, ही आपली लायबिलिटी होती। ॲसेटला दिलेला आहे फिक्स ॲसेट, स्टॉक इन ट्रेड, सन्ड्री डेटर्स, इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म असेल तर ती करंट ॲसेट असते आणि लॉंग टर्म असेल तर ती फिक्स ॲसेट असते। कॅश ॲट बँक, स्टॉक इन ट्रेडपासून कॅश ॲट बँकपर्यंत ही तुमची करंट ॲसेट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस ही तुमची फिक्टिटियस ॲसेट आहे। द कंपनी हॅव्हिंग बीन वर्किंग इन अ बॅड वे अँड अरेंजमेंट ऑन द फॉलोइंग लाईन्स हॅज बीन म्युच्युअली ॲग्रीड अपॉन। म्हणजे त्यांनी आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कंपनीचा बॅड वे चालू आहे। तर काय काय इन्फॉर्मेशन दिली बघूया। द ऑर्डिनरी शेअर होल्डर आर प्रिपेअर्ड टू हॅव देअर कॅपिटल रिड्यूस टू 2% ऑफ देअर प्रेझेंट होल्डिंग। जे प्रेझेंट होल्डिंग आहे म्हणजे एक शेअर्स जो तुमचा 100 रुपीजचा आहे तो आता 2 रुपयाचा राहिला, म्हणजे 98 रुपयांनी तो रिड्यूस झालेला आहे। कारण इथं 2 शब्द आहे म्हणजे 2 रुपयाचा राहिलेला आहे आणि तो 2 रुपयाचा 2% प्रेझेंट जी व्हॅल्यू आहे ती काय झाली, रिड्यूस झाली। म्हणजे 100चा आहे म्हणजे 2 रुपयांनी कमी झाला। पर्सेंट म्हणजे तेवढंच येणार आहे, तुम्हाला मी वर्किंग करून दाखवते। बघा आपला एका शेअर्सची व्हॅल्यू किती आहे, 100 रुपीज आहे। 100 वर 2% म्हणजे किती येणार आहे, 2 रुपये। 100ला 100 गेले 2 रुपये, ₹2। एका शेअर्सची व्हॅल्यू 2 रुपये राहिलेली आहे असं सांगितलेलं आहे त्याने। तर मग आपण ह्याचं वर्किंग करून घेऊया। वर्किंग नोट्स पहिले आहे इक्विटी किंवा ऑर्डिनरी आपण म्हणूया, तर त्याने ऑर्डिनरी दिले। ऑर्डिनरी म्हणजे इक्विटी, ऑर्डिनरी शेअर्स, शेअर कॅपिटल। तर इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक शेअर्स 100 रुपीजचा होता, इथं बघा सांगितलंय 100 रुपीजचा होता, तो 2 रुपीजचा राहिला म्हणजे कितीने कमी झाला, तर 100 रुपीजमधून आपल्याला 2 रुपीज मायनस करायचे आहेत म्हणजे येणार आहे 98 रुपीज। तर 2 रुपीज हा बॅलन्स शीटला येणार आहे आणि 98 रुपीज हे तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येणार आहे, कॅपिटल रिडक्शनला। तर मग आता काय करायचं आहे आपल्याला, ऑर्डिनरी शेअर्स 100चा होता, त्यातून 2 रुपीज मायनस केले, 98चा रिड्यूस झालेला आहे। तर आपण इथं वर्किंग करूया। वर्किंग करताना कसं करायचं आहे, नंबर ऑफ शेअर्स होते 8,000, इथं लिहिते मी नंबर ऑफ शेअर्स 8,000 इंटू ईच शेअर। एक शेअर्स कितीचा आहे, तर आपण पहिलं 98नी करूया, कारण रिड्यूसची पहिली एंट्री आपण करतो म्हणून 98 करूया। जी अमाऊंट येईल ती रिड्यूसला येईल आणि दुसरी येणार आहे ती बॅलन्स शीटला। इथं पण तसंच होईल, नंबर ऑफ शेअर्स होते 8,000, ईच शेअर
एक शेअर्स 2 रुपयाचा आहे इंटू 2, म्हणजे आपण इथं कॅल्सीवर पण करू शकतो किंवा ओरली पण तुम्ही करू शकता. 8,000 इंटू 2 इथे येईल 8 टू 16,000. 16,000 हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे आणि 8,000 इंटू 98 7,84,000. 7,84,000 हे तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येणार आहे. कॅपिटल रिडक्शन मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही हवं तर ह्याला रेड पेननी अंडरलाईन करून ठेवा. तर हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. बघा हे ऑर्डिनरी शेअर्स आहेत. ही जी अमाऊंट आहे एवढ्याने रिड्यूस झाला, 98ने रिड्यूस झाला आणि 2 रुपयाचा राहिला, कारण इथं 2 हा शब्द दिलेला आहे. 2चा मिनिंग आहे 2 म्हणजे तेवढा राहिला आणि बाय जर असतं तर तेवढ्याने कमी झाला असा असतो मिनिंग त्याचा. तर आपण काय करायचं आहे, पहिली रिडक्शन कॅपिटल रिडक्शन अकाउंटला एंट्री करणार आहोत. पहिला आहे आपला जो फंड जो अवेलेबिलिटी ऑफ फंड जो कमी झालेला असेल, लायबिलिटी कमी झाली तर ह्या साईडला येतं, म्हणून आपण इथं म्हणणार आहोत बाय ऑर्डिनरी शेअर कॅपिटल. आपण इथं लिहिणार आहोत 8,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत इंटू ₹98. कितीने कमी झाला तर 98ने झाला आणि अमाऊंट आहे 7,84,000. एवढ्याने तो कमी झाला. आपण बॅलन्स शीटला नंतर लिहिणार आहोत कितीचे राहिलेले आहेत 16,000चे. तर आपण काय करणार आहोत, इथं पेन्सिलने लिहून ठेवायचं आहे की जे इक्विटी शेअर्स कितीचे राहिलेले आहेत 16,000. इथं मी लिहून ठेवलं पेन्सिलने, म्हणजे आपल्याला इथं पण मी वर्किंग नोटमध्ये पण लिहिलेलं आहे आणि इथं पण मी लिहून ठेवलं. तर त्याच्या आपण काय करू, ह्याची जर्नल एंट्री करूया. जर्नल एंट्री कशी येईल, कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट होईल आणि ऑर्डिनरी शेअर्स कॅपिटल अकाउंट डेबिट होईल. म्हणून आपण इथं जर्नल एंट्री करूया. ऑर्डिनरी शेअर कॅपिटल आपण आपल्या पद्धतीनंच करूया, बुकच्या पद्धतीनं नको करायला, कारण तुम्ही एकच मेथड फॉलो केलेली आहे. ओल्ड किती होते तर 8 लाखाचे होते. ओल्ड म्हणजे जे तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत ते 8 लाखाचे इक्विटी शेअर्स होते. 8 लाख 8 लाखाचे. परत ह्यालाच क्रेडिट करायचं आहे टू ऑर्डिनरी शेअर कॅपिटल न्यू म्हणजे बॅलन्स शीटला किती राहिलेला आहे तर आपण इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. बॅलन्स शीटला राहिलेले आहे 16,000. इथं आपण लिहिलेलं आहे बॅलन्स शीटला आहेत 16,000 आणि रिड्यूस किती झाले तर 7,84,000 टू कॅपिटल रिडक्शन. 7,84,000 ही आपली जर्नल एंट्री. आपल्याला अजून नरेशन लिहायचं आहे. इथं लिहा बीइंग ऑर्डिनरी शेअर्स रिड्यूस बाय ₹98 ईच. एक शेअर्स 98 रुपीजनी रिड्यूस झाला असं आपण लिहिलं. तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहायचं आहे. नरेशन तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर आपण इथे एक लाईन ड्रॉ करणार आहोत. बॅलन्स शीट आपण नंतर प्रिपेअर करणार आहोत आणि त्याची आपण वर्किंग नोट इथं करून ठेवलेली आहे. प्लस आपण बुकमध्ये हे 16,000 इथं मेन्शन करून ठेवलेलं आहे. आपण लगेच बॅलन्स शीट का बनवत नाही, कारण कधी कधी जे शेअर्स असतात ते एखादा आपली लायबिलिटी पेड करण्यासाठी यूज केले जातात म्हणून.
तर म्हणून आपण नंतर बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आहोत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे, द डिबेंचर होल्डर आर ॲग्रीड टू हॅव देअर क्लेम रिड्यूस टू 50%. म्हणजे जो डिबेंचर होल्डर आहेत हे ते 13,80,000चे त्यांचा जो क्लेम होता, म्हणजे त्यांना एवढे जे पैसे द्यायचे होते त्यातले 50% अमाऊंट आपण त्यांना देणार नाही, म्हणजे रिड्यूस झालं 50%. विच इज टू बी सॅटिस्फाय हाफ by the issue of 7% mortgage debentures and half by the issue of 8% preference shares of ₹100 each. आता बघा इथं थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला वर्किंग करायचं आहे. बघा इथं वर्किंग करून दाखवते तुम्हाला. वर्किंग नोट नंबर 2 नाव आहे 8% डिबेंचर्स. डिबेंचर्सची अमाऊंट पण लिहिते 13,80,000. ही क्वेश्चनमध्ये आहे. 13,80,000 रुपये डिबेंचर्सचे आपल्याला देणं होतं. पण त्यांनी काय केलं, 50% अमाऊंट रिड्यूस केली. म्हणजे 13,80% इंटू 50%. त्याच्यावर त्याने 50% अमाऊंट रिड्यूस केली. तर तुम्ही इथं कॅल्सीवर काढू शकता. 13,80,000 इंटू 50%. 6,90,000नी तो तुमचा कॅपिटल रिडक्शन अकाउंट डिबेंचर्स रिड्यूस झालेले आहेत. 6,90,000 हे झालं रिड्यूस्ड. आता हे झाली अमाऊंट तुमची रिड्यूस. म्हणजे तुम्हाला 13,80,000 रुपये डिबेंचरवाल्यांना द्यायचे होते, पण आता त्यातले 6,90,000 तुम्ही देणार नाही. मग काय सांगितलंय पुढं बघा, अजून पुढं ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट सांगितलंय त्यांनी काय केलं की 50% रिड्यूस केलं. आणि विच इज टू बी सॅटिस्फाईड हाफ बाय द इश्यू ऑफ 7% मॉर्गेज डिबेंचर्स. इश्यू केले म्हणजे दिले त्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी. म्हणजे त्यांची जी अमाऊंट एवढी द्यायची होती त्यातले 50% म्हणजे 6,90,000 अमाऊंट त्यांची रिड्यूस केली. आणि जी राहिलेली अमाऊंट आहे अर्धी अमाऊंट 50% अमाऊंट जी रिमेनिंग देणं आहे त्यांना, त्याच्या बदल्यात त्यांना काय केलं, इश्यू केले 7% मॉर्गेज डिबेंचर्स. 60% तारण असलेले डिबेंचर्स दिले. अँड हाफ बाय द इश्यू ऑफ 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each. आणि अर्धे प्रेफरन्स शेअर्स दिले. म्हणजे बघा आता 13,80,000 हे काय केलं त्यांनी रिड्यूस केलं. आणि ह्याचे जे अर्धे राहिले म्हणजे ते किती राहिले तर 6,90,000च राहिले. 50% रिड्यूस झाले आणि 50% राहिले. देणं त्यांचं राहिलं 13,80,000 इंटू 50% म्हणजे ते 100% होतील. तर 6,90,000 हे त्यांचा बॅलन्स आहे. हा त्यांचा बॅलन्स ड्यू आहे. बॅलन्स ड्यू देणं आहे. तर ह्याच्या अर्धे बघा हाफ लिहिलंय, हाफ अमाऊंट म्हणजे 6,90,000च्या अर्धे 6,90,000 इंटू 50%. हाफ म्हणजे अर्ध म्हणजे 50%. किती येत आहे बघू, 6,90,000 इंटू 50%. अमाऊंट आली 3,45,000. एवढे त्यांना काय दिलं तर 7%चे डिबेंचर्स दिले. आणि तेवढीच अमाऊंट 6,90,000 इंटू 50%. तेवढीच अमाऊंट येणार आहे 3,45,000चे त्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले. काय दिले तर प्रेफरन्स शेअर्स एवढे प्रेफरन्स शेअर्स दिले. तर आपल्याला काय करायचं आहे इथं हे बघा, हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार कारण हे डिबेंचर्स आहेत. हे एवढं देणं आपल्याला आहे, ड्यू आहे, एवढं देणं आहे. मग काय केलं आपण त्या डिबेंचरवाल्यांना 7%चे डिबेंचर्स दिले. पहिले 8%चे डिबेंचर्स होते, त्यांना 7%चे डिबेंचर्स दिले आणि त्यांना एवढ्याचे प्रेफरन्स शेअर्स दिले. नीट बघा, त्यांचं एकूण देणं होतं 13,80,000. त्याच्या अर्धे म्हणजे हाफ 6,90,000 कमी केलं आणि राहिलं किती मग 6,90,000च बॅलन्स राहिला. एवढं कमी केलं, एवढं देणं होतं. ह्या देण्याच्या बदल्यात ह्याच्या अर्ध हाफ काय दिलं डिबेंचर्स दिले आणि ह्याच्या हाफ प्रेफरन्स शेअर्स दिले. म्हणजे हे पण तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे आणि हे पण तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. तर मग आपण काय करू, बुक्समध्ये मेन्शन करून ठेवू आणि मग एंट्री करू. तर बघा इथं मी काय करणार आहे,
पेन्सिलनी मेन्शन करणार आहे. डिबेंचर्स किती आहे तर 7% आहे, 3,45,000 एवढी अमाऊंट मी इथं लिहून ठेवली. आणि शेअर्स किती दिलेत त्यांना, प्रेफरन्स शेअर्स दिलेत, तर मी इथं लिहून ठेवते प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे त्यांचं 3,45,000 मी इथं मेन्शन करून ठेवलं, कारण परत आपल्याला कधी कधी आपली वर्किंग नोट आपल्या लक्षात येत नाही म्हणून. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं कॅपिटल रिडक्शनची एंट्री करावी लागेल. हे रिड्यूस झाले ना, मग कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला मग आपण इथं लिहिणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत बाय 7%, सॉरी बुकमध्ये आहे 8% डिबेंचर्स. किती आहेत बुकमध्ये 8% डिबेंचर्स आणि ते रिड्यूस झालेले आहेत एवढ्याने, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत बाय 8% डिबेंचर्स. किती कमी झाले तर 6,90,000 आणि तुम्ही इथं मेन्शन करू शकता 13,80,000 वर 50% इंटू 50% अशा अमाऊंट काढली. तर आपल्याला आता याची जर्नल एंट्री करायची आहे. जी जर्नल एंट्री थोडीशी वेगळी होणार आहे. कशी होईल बघा जर्नल एंट्री, पहिले ओल्ड लिहायचे, किती ओल्ड होते ते, मग इथं लिहूया आपण 8%चे होते, 8% डिबेंचर्स. बुकमध्ये काय दिले डिबेंचर्स, मग तुम्ही डिबेंचर्स लिहा. कधी कधी लिहितात डिबेंचर होल्डर, तर मग तेव्हा डिबेंचर होल्डर लिहायचं. होते 13,80,000 13,80,000चे डिबेंचर्स होते. मग टू क्रेडिट, आता बघा त्यांचा बॅलन्स, हे पण डिबेंचर्स आहेत, हे पण आहेत. हे काय दिलं तर 7%चे डिबेंचर्स दिले, म्हणून आपण हे म्हणजे हे राहिलेले आहे आणि रिडक्शन एवढं झालेलं आहे 6,90,000चं. तर तुम्ही इथं म्हणू शकता 7% डिबेंचर्स. डिबेंचर्स अकाउंट हा क्रेडिट आहे. क्रेडिट कितीने होणार आहे तर 3,45,000 आणि टू प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्सला रेट ऑफ दिलेला आहे का 8% लिहिलेला आहे. 8% प्रेफरन्स शेअर्स, 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. किती अमाऊंट आहे 3,45,000 आणि कॅपिटल रिडक्शनला किती 2. बघा इथं आपण केलंय कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला आहे, म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, क्रेडिट आणि डिबेंचर्स अकाउंट डेबिट. तर डिबेंचर अकाउंट डेबिट केला, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शन अकाउंट 6,90,000 आणि जर तुम्ही क्रेडिट साईडची टोटल केली तर बरोबर डेबिट साईडच्या टोटल एवढीच येणार आहे. आता नरेशन लिहिताना मग ती काळजीपूर्वक लिहा. काय केलेलं आहे इथं की डिबेंचर होल्डरांचा जो क्लेम होता त्याच्या 50% क्लेम रिड्यूस केलेला आहे आणि 50% जो रिमेनिंग बॅलन्स होता त्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे तर 7%चे डिबेंचर्स दिलेले आहेत आणि 8%चे प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत. म्हणून आपण इथं म्हणू शकतो 50% क्लेम रिड्यूस, 50% क्लेम reduce of 8% debenture holders. डिबेंचर होल्डर्स, डिबेंचर होल्डरांचा 50% क्लेम रिड्यूस केला आणि पुढे लिहायचं आहे अँड हाफ बाय इश्यू लिहूया आपण इश्यू ऑफ 7% मॉर्गेज डिबेंचर and issue of 8%
प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each. बघा आपण शॉर्टकटमध्ये लिहिलं, काय लिहिलं की जो 50% क्लेम रिड्यूस केला ऑफ डिबेंचर होल्डर्स, डिबेंचर होल्डरांचा 50% क्लेम रिड्यूस केला, कमी केला. अँड हाफ बाय इश्यू ऑफ 7% मॉर्गेज डिबेंचर्स, अर्ध मॉर्गेज डिबेंचर्स दिले आणि अर्धे इश्यू ऑफ 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each प्रेफरन्स शेअर्स दिले. तर ही झाली आपली जर्नल एंट्री. तर आता तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बॅलन्स शीटला काय काय येणार आहे, हे डिबेंचर्स पण येणार आहेत आणि प्रेफरन्स शेअर्स पण येणार आहेत. प्रेफरन्स शेअर्स 8%चे आहेत, हे लक्षात ठेवा. तर आपण बॅलन्स शीट नंतर प्रिपेअर करणार आहे. मी इथं लिहून ठेवलेलं आहे की प्रेफरन्स शेअर्स आहेत 3,45,000चे आणि ऑर्डिनरी शेअर्स आहे 16,000चे, डिबेंचर्स आहेत 3,45,000चे, ते बॅलन्स शीटला येणार आहेत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण रीड करूया. काय दिलंय बघा, द अनसेक्युर्ड ट्रेड क्रेडिटर्स आर प्रिपेअर्ड टू फॉरगो 20% ऑफ देअर ड्यूज. ड्यूज म्हणजे क्लेम, त्यांचा जो क्लेम होता, क्लेम म्हणजे त्यांना जे पैसे देणार होतो आपण, हे 4,50,000 हे लिहिले ना, लायबिलिटी फॉर गुड्स सप्लायड. सप्लायड म्हणजे क्रेडिटर्स आहेत, त्या क्रेडिटर्सचा 20% फॉरगो म्हणजे रिड्यूस केलं, कमी झालं, 20% देणं त्यांचं कमी झालं, त्यांनी सोडून दिलं. ते म्हणले आम्हाला नको, सोडून दिलं. फॉरगो म्हणजे त्यांनी सोडून दिलं, म्हणजे त्यांचा क्लेम आपण रिड्यूस केला. इन एक्सचेंज फॉर ऑर्डिनरी शेअर्स ऑफ द लाईक अमाऊंट, त्यांना जेवढी अमाऊंट हवी होती त्याच्या बदल्यात त्यांना आपण काय दिलेलं आहे, ऑर्डिनरी शेअर्स दिलेले आहेत. आता ही ॲडजस्टमेंट बघा कशी आहे. क्रेडिटर्स, क्रेडिटर्स म्हणजे सप्लायर. तर क्रेडिटर्स होते 4,50,000, 4,50,000. त्यांनी सांगितलं त्याचे 20% रिड्यूस झालं. फॉरगो म्हणजे रिड्यूस, 4,50,000 इंटू 20%. बघूया अमाऊंट आपली किती येते, 4,50,000 इंटू 20%, 90,000. 90,000ने तो रिड्यूस झालेला आहे. रिड्यूस 90,000ने तो रिड्यूस झाला, म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लायबिलिटी कमी झाली, म्हणून 90,000 हे तुमच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला येईल. आणि त्यांनी सांगितलं की त्यांना जी देणं अमाऊंट होती, म्हणजे बघा 90,000 कमी झाले, द्यायचे होते टोटल त्यांना किती, 4,50,000. त्यातले 90,000 रुपये, 90,000 रुपीज रिड्यूस झाले. रिड्यूस झाले म्हणजे अमाऊंट किती झाली बघा, 45,000, 4,50,000 मायनस 90,000, अमाऊंट आली 3,60,000. 3,60,000 हा त्यांचा काय आहे, एवढेचे त्यांना शेअर्स दिले, हा त्यांचा बॅलन्स आहे, एवढे त्यांना पैसे देणं होतं आपल्याला. त्याने असं सांगितलंय क्वेश्चनमध्ये की काय केलं, एक्सचेंज केलं ऑर्डिनरी शेअर्स ऑफ देअर लाईक अमाऊंट. लाईक अमाऊंट ही आहे 3,60,000, ही त्यांना पाहिजे. तर त्यांना देणं किती होतं, तर 4,50,000 देणं होतं, पण आपण त्यांना काय केलं, 90,000 रुपये कमी केले, त्यांनी फॉरगो केलं, सोडून दिलं. आम्हाला म्हणले 90,000, 90,000 रुपीज नका देऊ, पण जी राहिलेली अमाऊंट आहे म्हणजे किती, 3,60,000, ह्याचे काय दिले आपण, ऑर्डिनरी शेअर्स दिले. हे लक्षात ठेवा, म्हणजे हे बॅलन्स शीटला येणार आहेत. हे शेअर्स कॅपिटल आहे, हे काय आहे, शेअर कॅपिटल, ऑर्डिनरी शेअर कॅपिटल आहे. ऑर्डिनरी म्हणजे इक्विटी, इक्विटी शेअर कॅपिटल एवढं आहे. तर मग आपण काय करूया, हे बॅलन्स शीटला येणार आहे, हे रिडक्शनला येणार आहे, हे कॅपिटल रिडक्शन अकाउंटला येईल. कॅपिटल रिडक्शन एवढ्याने कमी झालं, 90,000ने कमी झालं आणि एवढा बॅलन्स त्यांचा राहिलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, हे बुकमध्ये ना इथं जे आपण शेअर्स लिहिलेले आहेत, इथं बघा 16,000 शेअर्स लिहिलेत, इथं प्लस लिहा. प्लस किती आपण त्यांना अजून शेअर्स दिले, 3,60,000चे शेअर्स दिले. कुणाला दिले, क्रेडिटर्सवाल्यांना शेअर्स दिले, म्हणून इथं लिहा 3,60,000. प्लस करून तुम्ही अमाऊंट पुढं फॉरवर्ड करायची आहे बॅलन्स शीटला. मी पेन्सिलने लिहिलंय कारण परत आपल्याला रब करता येतं म्हणून. तर 3,60,000 मी तिथं बुकमध्ये लिहून ठेवलं. आता मी रिड्यूसची एंट्री करणार आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला. इथं लिहिणार आहे मी बाय, नाव काय दिलंय त्यांनी,
क्रेडिटर्स, ट्रेड क्रेडिटर्स. तर तुम्ही इथं ट्रेड क्रेडिटर्स म्हणू शकता किंवा गुड्स फॉर सप्लायड पण म्हणू शकता. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड ट्रेड क्रेडिटर्स. ट्रेड क्रेडिटर्स. तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये अमाऊंट लिहू शकता 4,50,000 इंटू 20%. त्याच्या 20% अमाऊंट त्याने फॉरगो केली म्हणजे सोडून दिली, म्हणजे 90,000 रुपीज तुमच्या ह्याच्या अकाउंटच्या क्रेडिटला आलं. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला 90,000. जर्नल एंट्री कशी होईल बघा. आता लक्षात ठेवा त्यांना आपण काय दिलेलं आहे, कॅपिटल ह्याच्या बदल्यात ऑर्डिनरी शेअर्स दिलेले आहेत. आपले शेअर्स गेलेत म्हणून शेअर्स ऑर्डिनरी शेअर्स अकाउंट क्रेडिट होणार आहे. तर इथं येईल अनसेक्युर्ड ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. किती आहे 4,50,000 ही बॅलन्स शीटची अमाऊंट. टू त्याच्या बदल्यात त्यांना काय काय दिलं तर कॅपिटल रिडक्शन झालेलं आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट कितीने रिडक्शन झाला 90,000. आणि त्यांच्या डिफरन्सच्या बदल्यात त्यांना काय दिलं ऑर्डिनरी शेअर कॅपिटल. ऑर्डिनरी शेअर्स किती आहेत 3,60,000. 3,60,000. तर तुम्ही इथं लिहू शकता नरेशनमध्ये 20% त्यांनी काय केलं क्लेम फॉरगो केला. बी तुमच्या ह्यानी एंट्री करू शकता जे तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये. तर मी इथं लिहिणार आहे क्रेडिटर्स क्लेम बाय 20% रिड्यूस. 20 असं पण लिहू शकतो 20% क्लेम 20% काय लिहू क्लेम. ठीक आहे. क्लेम ऑफ क्रेडिटर्स रिड्यूस अँड रिमेनिंग अमाऊंट एक्सचेंज. किंवा त्यांनी त्या क्वेश्चनमध्ये काय लिहिलेलं आहे लाईक अमाऊंट. आपण तसंच लिहू लाईक अमाऊंट एक्सचेंज ऑफ ऑर्डिनरी शेअर्स. जे त्यांना लाईक अमाऊंट होती किंवा जी हवी होती पैसे जेवढे पैसे त्यांना पाहिजे होते त्याच्या बदल्यात त्यांना काय दिलं ऑर्डिनरी शेअर्स दिले. हे नरेशन जे आहे हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. हे असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही आहे. आता आपण इथं बुकमध्ये मेन्शन करून ठेवलेलं आहे ऑर्डिनरी शेअर्स किती झाले पहिले 16,000 प्लस 3,60,000. तर इथं आपण मेन्शन केलं की आपल्या लक्षात येतं. तर आता जे हे क्रेडिटर्स आहेत हे क्रेडिटर्स काय झाले संपले. त्या क्रेडिटर्स आता राहिलेले नाही आहेत म्हणून इथं ह्याला क्रॉसची साईन मारा कारण ते लायबिलिटी फॉर गुड्स सप्लायड आहे. ते आता गुड्स सप्लायड किंवा क्रेडिटर्स राहिलेले नाहीत म्हणून. आता त्याच्यानंतर सांगितलं आहे द ॲसेट्स आर टू बी रिड्यूस टू द रिव्हॅल्यूड फिगर्स ॲज फॉलोज. आता ह्याचा अर्थ नीट बघा म्हणजे रिव्हॅल्यूड टू द रिव्हॅल्यूड लिहिलं आहे. रिड्यूस झाल्यानंतर त्यांची जी रिव्हॅल्यू आहे म्हणजे किती राहिले ते इथं सांगितलेलं आहे. बघा इथं लिहिलं आहे फिक्स ॲसेट 11 लाख. फिक्स ॲसेट होती 14,30,000. त्याची व्हॅल्यू आता रिव्हॅल्यू झालेली आहे 11 लाख. म्हणजे कितीने कमी झालं तर ते तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करून काढायचं आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4 फिक्स्ड ॲसेट. अमाऊंट होती 14,30,000 आणि ती झाली 11 लाख. म्हणजे कितीने रिड्यूस झाली बघा तर तुम्हाला इथं काढावं लागेल. बघा ओरली पण तुम्ही काढू शकता 14,30,000 मायनस 11 लाख
3,30,000 3,30,000 रुपयांनी ती रिड्यूस झाली. 3,30,000 ही आहे रिड्यूस झाली. अशीच तुम्हाला सगळ्यांचं काढायचं आहे. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड. 5 नंबरचे आहे स्टॉक इन ट्रेड. हे 11 लाख तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. 3,30,000 तुमच्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटला येणार आहेत. तर स्टॉक इन ट्रेडची व्हॅल्यू आहे 80,000 आणि त्याच्यातून त्यांची व्हॅल्यू झालेली आहे 50,000. म्हणजे कितीने रिड्यूस झाले? 80 - 50 30,000. 80 - 50 केले की 30,000नी ते रिड्यूस झाले. म्हणजे बघा परत एकदा दाखवते तुम्हाला मी काय केलं. 80,000 - 50,000 30,000 रुपये तुमचे कमी झाले. आणि हे 50,000 रुपयाचा स्टॉक इन ट्रेड तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. आणि 6वी ॲडजस्टमेंट आहे सन्ड्री डेटर्स. अमाऊंट आहे सन्ड्री डेटर्सची 30,000. रिड्यूस होऊन त्याची व्हॅल्यू झालेली आहे 20,000. म्हणजे 10,000 रुपयांनी ते कमी झाले. 10,000 रुपीजनी कमी झाले. 30 - 20 हे आहे रिड्यूस आणि हे आहे बॅलन्स शीटला सन्ड्री डेटर्स. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे 17,000. रिड्यूस होऊन त्याची व्हॅल्यू झालेली आहे 7,000. म्हणजे 70,000 - 7,000 येईल इथं 10,000. हे एवढं तुमचं रिड्यूस झालेलं आहे आणि हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत. अशा पद्धतीनं ही तुमची ॲसेट रिड्यूस झालेली आहे. रिड्यूस कितीने झाली ती मी इथं लिहिलेलं आहे आणि किती राहिली ते आपण इथं बुकमध्ये पेन्सिलने लिहून ठेवणार आहोत. बघा आपण जे वर्किंग केले ना ते आपण इथं लिहायचं. फिक्स ॲसेट किती आहे? 11 लाख. स्टॉक इन ट्रेड 50,000. बॅलन्स शीटला लिहायचं आहे. इथं आपण लिहिलं बॅलन्स शीटला 50,000. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटला आहे 20,000. इन्व्हेस्टमेंट आहे 7,000. असं आपण मेन्शन करून ठेवायचं म्हणजे मग आपल्याला परत प्रॉब्लेम येत नाही. तर आता आपण काय करू? जर्नल एंट्री करू कितीने रिड्यूस झालं ती. तर ॲसेट रिड्यूस झाली किती? कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला येते. मग आपण इथं मेन्शन करणार आहोत कोणकोणते ॲसेट रिड्यूस झालेले आहेत ते आपण लिहिणार आहोत. पहिला आहे फिक्स ॲसेट. टू फिक्स्ड ॲसेट्स किती होती? 14,30,000 मायनस 11 लाख. अमाऊंट आलेली आहे 3,30,000नी रिड्यूस झाली. आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा इथं ह्या पेजवर आहे. इथं ह्याचा एंट्री मी इथं करते. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड. अमाऊंट आहे 80,000 मायनस 50,000. रिड्यूस कितीने झालं तर 30,000. रिड्यूसची अमाऊंट 30,000. सन्ड्री डेटर्स $30,000 minus 20,000. $10,000. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. $17,000 minus 7,000. अमाऊंट आहे 10,000. ही झाली आपली ॲसेटचं रिडक्शन. तर आता आपण बघायचं चेक करून कोणती फिक्टिशियस ॲसेट आहे का. तर कॅश ॲट बँक ही ॲज इट इज तुमच्या बॅलन्स शीटला येईल. काही नाही झालं तरी कॅश आपली कुठं जात नाही, आपल्याजवळच असते, म्हणून त्याचं आपण एंट्री करणार आहोत. हे बॅलन्स शीटला येईल, रिडक्शन होत नाही. आणि प्रॉफिट अँड लॉस ही तुमची फिक्टिशियस ॲसेट आहे. जरी क्वेश्चनमध्ये सांगितलं नसेल तरी तिला राईट ऑफ करायला विसरू नका, चुकून सुद्धा विसरू नका. मग आपण इथं लिहिणार आहोत टू प्रॉफिट अँड लॉस.
प्रॉफिट अँड लॉस. जेवढी किंमत होती किती आहे व्हॅल्यू 10,70,000, 10,70,000 एवढ्याने ती रिड्यूस झालेली आहे. तर सगळीच्या सगळी अमाऊंट आपल्याला कॅपिटल रिडक्शनला टाकायची आहे. तर अशा पद्धत आता आपण काय करायचं, हे प्रॉफिट अँड लॉसला इथं क्रॉसची साईन मारायची म्हणजे बॅलन्स शीटला येणार नाही. तर आता आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज करू आणि मग बॅलन्स शीट प्रिपेअर करू. पहिली आपल्याला एक जर्नल एंट्री करावी लागेल ह्याची. तर हे आपल्याला जर्नल एंट्रीला कसं येईल बघा, 4 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू फिक्स्ड ॲसेट 3,30,000 क्रेडिटला येणार आहे. त्याच्यानंतर येणार आहे स्टॉक इन ट्रेड टू स्टॉक इन ट्रेड, अमाऊंट आहे 30,000. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स, अमाऊंट आहे 10,000. अँड नंतर आहे इन्व्हेस्टमेंट, आहे 10,000. आता आपल्याला ह्या अमाऊंटची टोटल करून कॅपिटल रिडक्शन अकाउंटला टाकायचे आहे. आपण इथं प्रॉफिट अँड लॉस पण घेऊ लगेच. टू प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस. तर टोटल करूया आपण किती येते. प्रॉफिट अँड लॉस आहे 10,70,000, 10,70,000. आपण टोटल करूया 3,30,000 प्लस 30,000 प्लस 10,20, 20,000 आणि प्लस 10,70,000, 10,70,000, 14,50,000. टोटल आली 14,50,000. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट झाला 14,50,000 रुपयांनी. तर आपल्याला नरेशन इथं लिहायचं आहे. इथं तुम्ही म्हणू शकता ॲसेट्स, प्रॉफिट अँड लॉस, फिक्स ॲसेट्स म्हणजे नावं तुम्ही टाकू शकता. राईट डाऊन बीइंग राईट डाऊन प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस अँड कॉमा देऊन इथं ज्या ज्या ॲसेट्स राईट डाऊन झाले त्यांचे नाव लिहा. फिक्स्ड ॲसेट, ट्रेड, स्टॉक इन ट्रेड, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट. एवढं लिहिलं तरी झालं. राईट डाऊन झालेलं आहे. किंवा तुम्ही तर राईट डाऊनच्या झाल्यावर रिडक्शन पण म्हणू शकता. ही झाली आपली 4 नंबरची जर्नल एंट्री. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल रिडक्शन क्लोज करायचं आहे, त्याचा डिफरन्स फाइंड करायचा आहे. आणि तो डिफरन्स तुम्हाला डिफरन्सला नाव खाली आपण थोडंसं रीड करूया काय लिहिलं आहे बघा. गिव्ह द नेसेसरी जर्नल एंट्रीज फॉर द completion of the scheme in the books of Jay Limited, Jaipur, and also prepare capital reduction account and the balance sheet after the implementations of the scheme. चे इम्प्लिमेंटेशन नंतर तुम्हाला जी बॅलन्स शीट एक प्रिपेअर करायची आहे. तर मी फक्त एकदा चेक करून घेते आपली अमाऊंट बरोबर आहे का, म्हणजे चुकायला नको म्हणून. तर आहे बरोबर, क्वेश्चन आपला सॉल्व केलेला बरोबर आहे. आपण काय करू, ह्याची टोटल करून जो डिफरन्स येईल त्याला नाव आपण कॅपिटल रिझर्व असं देणार आहोत. तर मला वाटतं ही टोटल एवढीच आहे 14,00,000
50,000, कारण आत्ताच आपण केली ही टोटल हीच अमाऊंट आहे बघा ह्या. तर टोटल आहे 14,50,000. तर आपण काय करू, इथं वर्किंग करू थोडंसं. बॅलन्सची एंट्री आहे वर्किंग. नोट नंबर 8, डिफरन्स ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा डिफरन्स फाइंड करायचा आहे. तर डेबिट बॅलन्स आहे त्याचा, डेबिट बॅलन्स आहे 14,50,000. तर क्रेडिट किती आहे बघू आपण. क्रेडिट बॅलन्स आहे 7,84,000. 7,84,000 प्लस 6,90,000 प्लस 90,000. क्रेडिट बॅलन्स आहे 15 लाख. 15 लाख क्रेडिट बॅलन्स जास्त आहे. 15,64,000. दोघांचं मायनस करायचं आहे म्हणजे डिफरन्स मिळाला आपल्याला 14,50,000. 14,50,000 डिफरन्स आलेला आहे 1,14,000. 1,14,000 ह्याला म्हणायचं आहे कॅपिटल रिझर्व. आणि ह्या बॅलन्स शीटला पण येणार आहे, ह्याची जर्नल एंट्री पण होणार आहे. कॅपिटल रिझर्व. तर आपण काय करू, त्याची जर्नल एंट्री पहिली करून घेऊ. ही कॅपिटल रिडक्शनला त्याची एंट्री करून घेऊ. दोन्ही साईडची टोटल आहे 15 लाख. जी मोठी आहे ती आपण दोन्हीकडे लिहितो. 15,64,000 ह्याला क्लोज करून घेऊया. 15,64,000. जो डिफरन्स आला त्याला नाव देणार आहोत, कारण ह्या साईडला कमी पडते अमाऊंट. डेबिट बॅलन्स कमी आहे म्हणून याला म्हणणार आहोत आपण कॅपिटल रिझर्व. याला स्टार करून घ्या. ब्रॅकेटमध्ये लिहा बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर अमाऊंट आहे 1,14,000. 1,14,000. तर ह्याची जर्नल एंट्री एक होणार आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला आणि कॅपिटल रिझर्वच्या क्रेडिटला. तर कॅपिटल रिझर्व हा तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे, हे विसरू नका. तर मी इथं मेन्शन करून ठेवते, हे कुठे येणार आहे बॅलन्स शीटला. ही अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. तर ह्याची जर्नल एंट्री आपण करून घेऊया. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 5 नंबरची जर्नल एंट्री आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 1,14,000 टू कॅपिटल रिझर्व. $1,14,000 being difference transfer to capital reserve account. Capital reduction difference of capital reduction account transfer to capital reserve account. तो काय केलेला आहे आपण डिफरन्स थोडं फॉरवर्ड केलेला आहे. इथं जर्नल आपलं संपलं, अजून आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. तर बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी बघावं लागेल सगळ्यात पहिलं काय काय आपल्याकडं कॅपिटल आहे. ह्याला आपण फर्स्ट म्हणू आणि त्याच्यामध्ये नाव आहे इक्विटी अँड लायबिलिटी. इक्विटी अँड लायबिलिटीज ही हेडिंग आहे. त्याच्यामध्ये ए शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल तुम्ही त्याच्यामध्ये एक आपल्याकडं इक्विटी किंवा ऑर्डिनरी शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स पहिले फाइंड करा. आता आपण बुकमध्ये बघा इथं मेन्शन करून ठेवलेलं आहे की किती किती शेअर्स आहेत. हे 16,000 प्लस 3,60,000. बघा आपण इथं लिहिलेलं आहे 16,000
प्लस 3,60,000 म्हणजे टोटल आपल्याकडं शेअर्सची व्हॅल्यू झालेली आहे, व्हॅल्यू आहे किंवा कॅपिटल आहे 3,76,000, 3,76,000, 3,76,000 बरोबर आहे. आणि त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे कितीचा शेअर्स आहे, ऑर्डिनरी शेअर्स. तर इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की ऑर्डिनरी शेअर्स रिड्यूस झाले, 2 रुपयाचा एक राहिलेला आहे. पण त्यांनी इथं आपल्याला असं सांगितलं की ऑर्डिनरी शेअर्स एक्सचेंज झाले जेवढी अमाऊंट होती तेवढ्याची. तर इथं 2 रुपीचा एक राहिलेला आहे. त्यांनी इथं 100 ईच ऑर्डिनरी शेअर्स ऑफ ₹100 ईच असं घेतलेलं आहे. तर आपण इथं घेऊया ऑर्डिनरी किती येईल बघा, 3,76,000 आहेत. तर डिवाइड बाय एक शेअर्स आहे 100 रुपीचा, तर येईल 3,700. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत 60. ऑर्डिनरी शेअर कॅपिटल ऑफ ₹100 ईच. तर इंटू 100 केलं तर येईल इथं 3,76,000. आपल्याला हे कसं काढलं बघा, तर थोडंसं नीट समजून घ्या. आपण काय केलेलं होतं बघा, इथं ऑर्डिनरी शेअर्स आपण लिहिलेलं होतं बॅलन्स शीटला, हे 16,000 आणि हे ऑर्डिनरी शेअर्स होते 3,60,000. ह्या दोघांची आपण टोटल केली. ह्या 16,000 हे पण ऑर्डिनरी शेअर्स होते आणि हे पण ऑर्डिनरी शेअर्स होते. तर या दोघांची टोटल करून जर तुम्हाला हे नंबर ऑफ शेअर्स नाही कळलं तरी फक्त ऑर्डिनरी शेअर कॅपिटल लिहायचं आणि एवढी अमाऊंट टाकायची. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला प्रेफरन्स शेअर्स पण आपण लिहिलेलं आहे. डिबेंचरवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिलेत 3,45,000चे आणि प्रेफरन्स शेअर्सचा रेट ऑफ इंटरेस्ट 8% आहे. इथं क्वेश्चनमध्ये बघा इथं आपण लिहून ठेवलं होतं प्रेफरन्स शेअर्स 3,45,000. तर मग एक शेअर्स कितीचा आहे, 100 रुपीजचा आहे. म्हणून काय करायचं आहे आपल्याला 3,45,000 डिवाइड बाय 100 म्हणजे नंबर ऑफ शेअर्स कळतात आपल्याला 3,450 ॲट द रेट ऑफ 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल ऑफ ₹100 ईच. अमाऊंट आहे इंटू 3,45,000. यांची टोटल करून बाहेर काढूया आपण. 3,45,000 प्लस 3,76,000 अमाऊंट आली 7 लाख. शेअर कॅपिटल आहे 7,21,000. 7,21,000. तर नेक्स्ट आपल्याला फक्त बघूया, चेक करूया बरोबर आहे का. 7,21,000 बरोबर आहे. आता आपल्याला कॅपिटल रिझर्व त्याच्या खाली लिहावा लागतो. तर कॅपिटल रिझर्व आपण आत्ता इथं शोधलेलं आहे. कॅपिटल रिझर्व आहे 1,14,000. तर ते येतं ए नंतर बी म्हणू आपण त्याला नाव येतं सरप्लस, रिझर्व अँड सरप्लस हे हेडिंग आहे त्याचं. एक कॅपिटल रिझर्व एकच आहे. एनी टाइप्स ऑफ रिझर्व शो ऑन दिस हेड. कॅपिटल रिझर्व 1,14,000 1,14,000 एकच होतं. त्याच्यानंतर आपण सी म्हणूया त्याला म्हणू करंट लायबिलिटी. आता इथं एकच आहे लायबिलिटी आपली शिल्लक राहिलेली. बघा आपण बुकमध्ये काय केलं, ह्याला क्रॉसची साईन करून ठेवली. बघा हे झालं. ऑथोराइज कॅपिटल लिहायला हवं होतं ॲक्च्युली वर मी, बट नाही लिहिलं. ठीक आहे. इथून आपण इश्यूड कॅपिटल केलं. डिबेंचर्सना आपण काय केलेलं आहे, डिबेंचर्स पण लिहावं लागणार आहे. थांबा एक मिनिट. इथं करंट लायबिलिटीच्या ऐवजी ना मी इथं लिहिते
डिबेंचर्स किती पर्सेंटचे आहेत? 7% राहिलेले आहेत डिबेंचर्स आहे 3,45,000चे. आणि मग करंट लायबिलिटी, कारण करंट लायबिलिटीचा नंबर नेक्स्ट असतो. हे डिबेंचर्स, आपण शेअर्स दिले, डिबेंचर्स दिले, रिझर्व दिला, गुड्स अँड सप्लायड येणार नाही, तर लायबिलिटी फॉर इन्कम टॅक्स. करंट लायबिलिटी एकच आहे आणि त्याची अमाऊंट आहे 10,000. तर आपण इथं त्याच्या खाली घेऊया, ह्याला आपण डी म्हणूया. डी करंट लायबिलिटीज. एकच आहे इन्कम टॅक्स, अमाऊंट आहे 10,000. आपली लायबिलिटी संपलेली आहे. परत एकदा चेक करा. आता क्रेडिटर्स राहिलेले नाही आहेत. क्रेडिटर्सवाल्यांना आपण ऑर्डिनरी शेअर्स दिले. ही एकच लायबिलिटी आहे. आपली बॅलन्स शीट ह्याच्यावरून तयार होते. तर लायबिलिटी आपली संपली. आपण लायबिलिटीची टोटल करू. टोटल फर्स्टची टोटल 7,21,000 प्लस 1,14,000 प्लस 3,45,000 प्लस 10,000 टोटल आलेले आहे 1,19,000. चेक करते फक्त बरोबर आहे का? सॉरी 11,90,000 बरोबर आहे. 11,90,000. ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्या. आता आपल्याला ॲसेट लिहायची आहे. ती पण आपण बुक्सच्या पद्धतीनं जाणार आहोत. बुकमध्ये आपण इथं ॲसेटची नावं मेन्शन केलेली आहेत. इथं 1 नंतर इथं लिहा 2. इथं लिहा ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक येईल नॉन करंट ॲसेट, म्हणजे फिक्स ॲसेट. नॉन करंट ॲसेट्स, त्याला ए म्हणलं तरी चालेल. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे, आपण बुक्सच्याच पद्धतीनं जाणार आहोत. फिक्स ॲसेट आहे 11 लाख. इथं लिहिणार आहोत फिक्स्ड ॲसेट्स. 11 लाख. त्याच्यानंतर आहे एवढीच एक फिक्स ॲसेट होती, तर बाहेर लिहिते, तिला बाहेर काढते. एकच होती म्हणून मी इथं अंडरलाईन करून बाहेर काढलं. इथं मी बी म्हणणार आहे करंट ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे स्टॉक इन ट्रेड. अमाऊंट आहे त्याची 50,000 50,000. सन्ड्री डेटर्स 20,000. आपण इथं लिहून ठेवलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट 7,000. अँड कॅश राहिलेली आहे आपली, कॅश ॲट बँक. अमाऊंट आहे कॅशची अमाऊंट आहे 13,000. त्याचे आपण टोटल करू. टोटल किती येते बघा, 50 आणि 20 70 50,000 मला दाखवते. 50,000 प्लस 20,000 प्लस 7,000 प्लस 13,000. अमाऊंट आली 90,000. वर आहे 11 लाख प्लस 90,000, म्हणजे टोटल आली 11,90,000. ॲसेटची आणि लायबिलिटीची टोटल इक्वल झालेली आहे. ह्याला म्हणणार टोटल. सेकंड बीची टोटल आहे, ॲसेटची टोटल आहे. त्याला डबल अंडरलाईन करा. आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.